दिसायला जितकं सुंदर, खायला तितकंच एकदम टेस्टी असा हा चिकन कोरमा होतो। अगदी घरच्या साहित्यात बनवलेला आहे, खूप कमी वेळेत होतो, तितकाच टेस्टीसुद्धा होतो। नमस्कार, मी अर्चना, घरच्या स्वाद यूट्यूब मराठी चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। चिकन कोरमा बनवण्यासाठी मी इथं अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। तुम्ही याच प्रमाणामध्ये 1 किलो चिकनचं सुद्धा बनवून घेऊ शकता। तर इथं मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे, त्याचबरोबर पाव टीस्पून हळद टाकून घ्यायची आहे। मीठ आणि हळद टाकून आपल्याला हे चिकन अगोदर मॅरिनेशन करून ठेवायचं आहे। हे मॅरिनेशन आपल्याला 15 मिनिटाकरता ठेवून द्यायचं आहे। असं केल्याने चिकनची जी टेस्ट आहे या कोरम्यामध्ये अधिक चविष्ट लागते। आता हे चिकन आपल्याला 15 मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत एक मसाला करून घ्यायचा आहे। 7 ते 8 काळी मिरी घेतलेली आहे, त्याचबरोबर 1 टीस्पून शहाजिरी घ्यायची आहे, 1 मोठी विलायची, 1 दालचिनीचा तुकडा। आपण हा मसाला होममेड बनवणार आहोत। त्याचबरोबर जायफळ टाकल्यामुळे या चिकन कोरम्यामध्ये एक वेगळीच टेस्ट लागते, त्यामुळं या कोरम्याचा जो मसाला आहे तो आपण होममेडच बनवायचा आहे। त्याचबरोबर विलायची आणि हे मिक्सरला लावून एकदम अबडधोबड वाटून घ्यायचा आहे। हा फ्रेश कोरम्यामध्ये मसाला वापरायचा आहे। पातेल्यामध्ये इथे मी 4 मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलेलं होतं, त्यामध्येच मीडियम साईजचे 3 कांदे उभे स्लाइस करून घेतलेले आहेत आणि हे कांदे आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। हा कांदा सतत हलवत आपल्याला सोनेरी रंगाचा होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा, हा जो कांदा आहे तो जास्त वेळ तळू द्यायचा नाही, कारण त्यामध्ये जेव्हा आपला कांदा करपतो त्यामुळे जी कोरम्याची जी टेस्ट असते ती थोडीशी कडवट होण्याची शक्यता असते, त्यामुळे शक्यतो आपल्याला गोल्डन इतपत कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। आणि त्याच तेलामध्ये आता अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे। 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे। अद्रक लसूणची पेस्ट करताना ना पाणी थोडंसं जास्त झालेलं होतं, त्यामुळे यामध्ये पाणी जास्त झालंय, तरी आपण याला थोडंसं रिड्यूस करून घेणार आहोत। आणि यामध्येच 1 टमॅटो उभा चिरून घेतलेला आहे आणि हा जो टमॅटो अद्रक लसूणची पेस्ट सॉफ्ट होईपर्यंत आता हे 1 ते 2 मिनिटं मी परतून घेणार आहे। अद्रक लसूणची पेस्ट, टमॅटो चांगलं या तेलामध्ये 1 मिनिटभर मी तळून घेतलेला आहे। आणि आपण जो होममेड मसाला बनवलेला तो खुशबूदार एकदम, तर याचा जो सुवास आहे या कोरम्यामध्ये एकदम अप्रतिम असा लागतो, तो टाकून घेतलेला आहे। त्याचबरोबर जो तळलेला कांदा होता ना तो मिक्सरला लावून एकदम थोडंसं अबडधोबड असं ग्राइंड करून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा यामध्ये टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचे। हळद, लाल मिरची पावडर, तुम्ही तिखटाच्यानुसार इथे लाल मिरची पावडर टाकू शकता। मी इथे अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि लाल मिरची पावडर, हळद हे चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर इथे फ्रेश दही घेतलेलं आहे 1 वाटीभर। शक्यतो आपल्याला दही एकदम फ्रेश घ्यायचं आहे। आंबट दही जर टाकलं तर जी कोरम्याची जी टेस्ट आहे ती बिघडू शकते, त्यामुळे दही आपल्याला फ्रेश घ्यायचं आहे। आणि जेव्हा तुम्ही दही टाकत असता त्यावेळी गॅसची जी फ्लेम आहे कमी करायची किंवा गॅस एकतर बंद करा, त्यामुळे आपले जे दही आहे ते फाटत नाही। आणि तुम्ही बघताय 30 ते 40 सेकंदामध्ये जे दही आहे ते पूर्ण या ग्रेव्हीमध्ये मिक्स होऊन जातं आणि चांगलं 1 मिनिटभर व्यवस्थित मिक्स करायचं। त्यामध्येच जे आपण मॅरिनेशन केलेलं चिकन होतं ते टाकून घ्यायचं आहे। 1 मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं आहे। आपल्याला यामध्ये लगेचच पाणी टाकायची गरज नाही, कारण चिकनमध्ये आणि दह्यामध्ये मॉइश्चर आहे, दह्याचं सुद्धा पाणी सुटतं आता आणि त्याचबरोबर चिकनचं अंगचं जे पाणी आहे ते सुद्धा सुटतं, त्यामुळे लगेचच पाणी टाकायचं नाही। हे चिकनना झाकण ठेवून मी 10 मिनिटं कमी गॅसवर शिजवून घेणार आहे, किंवा ते जेव्हा आपण झाकण ठेवतो त्यावेळी चिकनचं पाणी आणि जे दह्याचं पाणी सुटलेलं आहे तुम्ही बघताय, मी यामध्ये पाणी घातलेलं नाही। जे दह्याचं पाणी जे आहे ग्रेव्ही ते आणि चिकनला सुद्धा पाणी भरपूर सुटलेलं आहे आणि तुम्ही बघताय
अशा प्रकारे आपल्याला ही जी ग्रेव्ही आहे ती आणखी एक 5 मिनिटभर शिजवून घ्यायची आहे. आणि चिकन म्हणाल तर ते सुद्धा बॉयलर चिकन असल्यामुळं पटकन शिजतं. आणखी तुम्हाला कितपत थिकनेस किंवा जर ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आणि तुम्ही बघताय मस्त असं पाणी सुटलेलं आहे. आता यामध्येच 2 हिरवी मिरची टेस्टसाठी टाकलेली आहे, त्याचबरोबर फ्रेश कोथिंबीर. आणि पुन्हा एकदा मी हे 5 मिनिटभर शिजवून घेणार आहे. जी ग्रेव्ही आहे ती थोडीशी आणखी थिक होते. जी कुकिंग प्रोसेस आहे मी पूर्णपणे कमी गॅसवर करायची आहे, म्हणजे जी कोरम्याची जी टेस्ट आहे ती खूप अप्रतिम अशी लागते. त्याचबरोबर तुम्ही कलर बघताय खूप सुरेख आलेला आहे, आपण जो तळलेला कांदा टाकलेला होता त्याच्यामुळे. आणि जी टेस्ट आहे खूप अप्रतिम अशी लागते. आणि थोड्या वेळानंतर तुम्ही बघताय जो कलर आहे ग्रेव्हीचा तो सुद्धा थोडासा चेंज होतो आपण ठेवल्यानंतर. आणि मस्त असं आपल्या घरच्या साहित्यात कमी वेळेत आणि साध्या सोप्या पद्धतीनं आपण चिकन कोरमा बनवलेला आहे. आणि खायला म्हणाल तर एकदम अप्रतिम असा लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.